तर हॅलो नमस्कार, भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे गुढी वस्त्र आहे जे की सगळ्यांना माहिती आहे, गुढीपाडवा जवळ आलेला आहे. तर ज्यांना कोणाला पण गुढी वस्त्र हवे आहे तर त्यांना ऑनलाईन ऑर्डर केली जाईल. स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही फक्त मेसेज टाकायचा आहे. तर ही जे गुढी वस्त्र आहे हे गुढी वस्त्र खण म्हणा किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने हवे त्या पद्धतीने करून मिळेल. कलर्समध्ये हवे असेल तर कलर्समध्ये करून मिळेल. तर या पारंपरिक ट्रेडिशनल पद्धतीने जे गुढी वस्त्र आहे तर हे तुम्हाला असे काय म्हणतो आपण, मस्तानीसारखे जे काठ असतात त्या मस्तानीच्या काठासारखे हे जे गुढी वस्त्र आहे हे तुम्हाला बनवून मिळतील आणि त्याला खाली या पद्धतीने असे लटकन येतील. तर थोडंसं जवळ आणून दाखवलं तरी चालेल, याच्यावर कॅमेरा घ्या. तर इथे तुम्ही पाहू शकता याला कॅप आहे, जे की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हे गुढी वस्त्र बांबूमध्ये घालताल म्हणजे ज्या काठीमध्ये तुम्ही अडकवताल त्यावेळेस इथे कॅप आहे, ह्या कॅपमध्ये तुम्ही कॅरी करू शकता. त्यानंतर इथे हे गुढीला बांधायला ह्या ज्या नॉड दिलेल्या आहे या पद्धतीने बांधून लटकन दिलेले आहेत त्याला. त्यानंतर इथे असे मस्तानी टाईपमध्ये या पद्धतीने असे काठ दिलेले आहे, जे की गुढी वस्त्र घातल्यानंतर या पद्धतीने शो होतं. तर इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने हे गुढी वस्त्र आहे आणि बॅकला पण या पद्धतीनेच व्यवस्थित आहे. पॅकिंग वगैरे खूप व्यवस्थित आणि छान पद्धतीने करून येईल. तर हे एक आहे. त्यानंतर मी डेमोमध्ये अजून एक गुढी वस्त्र बनवलं होतं, तर याला पण त्याच पद्धतीने कॅप आहे आणि खाली या पद्धतीने काठ येतील आणि या पद्धतीने ते लावल्यानंतर असं शो होतं. तर तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या लेअर पडतात त्यामध्ये. तर हे गुढी वस्त्र आहे. तर अशा पद्धतीने याला बांधायला याला सुद्धा लटकन केलेले आहेत, आपण असे नॉड लावलेले आहेत बांधायला आणि हे असे लटकन आहे. तर तुम्हाला कोणालाही जर गुढी वस्त्राची ऑर्डर द्यायची असेल तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की ऑर्डर देऊ शकता आणि तुमचे ऑर्डर बुक करू शकता. फक्त तुम्हाला त्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तर तुम्ही लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करू शकता. गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्हाला जे डिलेवरी मिळून जाईल. हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज डेट आहे 7. मी म्हणजे बरेचसे ब्लाऊज मी स्टिच केलेले आहे, पण मध्ये जरा म्हणजे बाहेर गावाला वगैरे जाणं येणं झालं त्यामुळे मी व्हिडिओज वगैरे काय टाकू शकले नाही. मुलाचे बड्डे वगैरे असल्यामुळे व्हिडिओज नाही टाकता आले मला. तर इथे मी पाठीमागे तुम्ही पाहू शकता खूप सारे ब्लाऊज मी स्टिच केलेले आहेत इथे, बऱ्यापैकी खूप सारे, आणि बरेचसे ब्लाऊज गेलेले पण आहे. पण त्यातल्या त्यात मी आज हा जो कॉलरवाला ब्लाऊज स्टिच केलेला आहे तर तो तुमच्याशी शेअर करणार आहे. तर बऱ्यापैकी ब्लाऊज गेलेले पण आहे आणि शिवून पण दिलेले आहे. त्यातल्या त्यात हा एक ब्लाऊज स्टँड कॉलरचा होता म्हणून तो ब्लाऊज तुमच्याशी शेअर करायचा होता. ॲक्च्युली हा जो ब्लाऊज आहे हा 36 छातीचा आहे ब्लाऊज, तुम्ही पाहू शकता 36 चेस्टचा ब्लाऊज आहे. आता ह्या कॉलरला स्टिप नाही राहते ती, कारण हे जरा हँगर थोडंसं हे आहे ना, त्यामुळे ते स्टिप राहत नाही आहे. तर तुम्ही इथे असं पाहू शकता या पद्धतीने हा ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे कॉलरचा. आता घातल्यानंतर हा ओके होईल. याला हुक बाकी आहे तर याला संध्याकाळी हुक लावणार आहे. आणि हा जो ब्लाऊज आहे ॲक्च्युली हा एका म्हणजे लग्नासाठी एका कस्टमरचा आहे. उद्या त्यांना तो ब्लाऊज मला सकाळी द्यायचा आहे. तर हे जे कस्टमर आहे हे पलीकडच्या निवासातून माझ्याकडे येतं कायम आणि पलीकडच्या निवासातले बरेचसे कस्टमर माझ्याकडे आहेत. तर त्यामुळे हे जे ब्लाऊज आहे आता हे तर स्टिच करून ओके झालं आहे. तर या ब्लाऊजचे हुक लूक जे आहेत तर ते मी करणारच आहे. पण चला म्हटलं आपला सबस्क्रायबरसोबत आपले व्हिडिओज वगैरे टाकूयात, शेअर करूयात की ब्लाऊज कसा झाला आहे, शिवून कसा नाही ते. आणि तुम्हाला जरी काही कंटेंटवर म्हणा किंवा ब्लाऊजवर जर काही व्हिडिओज वगैरे बनवायचे असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करू शकता आणि आपण त्यावर नक्कीच व्हिडिओ बनवूयात. तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, बाय. तर इथे तुम्ही पाहू शकता हा एक ब्लाऊज
त्यानंतर हा एक ब्लाऊज मी ब्लॅक कलरचा स्टिच केलेला आहे, ज्याला की मागे बटरफ्लाय वगैरे आहे. तसे मी ते व्हिडिओ पूर्ण काढलेला आहे, तसंच तुम्हाला मिळूनच जाईल तो व्हिडिओ. आणि हे 2 ब्लाऊज एक स्टिच केलेले आहेत. आणि जस्ट मी कालच शॉप ओपन केले जरा गावाला गेल्यामुळे, आणि बऱ्यापैकी खूप सारे ब्लाऊज स्टिच केलेले तुम्हाला इथे दिसत असतील, आणि बरेचसे ब्लाऊज गेलेले पण आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, हा जो मी आज स्टँड कॉलरचा ब्लाऊज स्टिच केलेला आहे. तर ही जी जरी आहे तर ह्या जरीमुळे तो कपडा जरासा गोळा होतोय, पण ज्यावेळेस तो ब्लाऊज घालणार ना, तर घातल्यानंतर तो खूप सुंदर दिसेल. तर घातल्यानंतर तो एकदम कॉलरला छान वाटेल. तर हा आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टँड कॉलरवाला, आणि बॅक त्याची पूर्ण बंद आहे, तुम्ही पाहू शकता. प्रेस करायचा बाकी आहे अजून, आणि 3/4 स्लीव्ज आहे त्याची. मस्त सुंदर असा ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे, आणि सिम्पल असा आहे, पाहू शकता तुम्ही. कॉलरवाला ब्लाऊज आहे तो. पुढे त्याला 7 ते 8 हुका लावणार आहे, आणि या पद्धतीने तो राऊंड कॉलरवाला ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे. आणि प्रिन्सेस कट ब्लाऊजची शिलाई माझ्याकडे 300 रुपये आहे. अस्तरचे चार्जेस वेगळे घेते मी. त्यानंतर इथे मी ह्या कॉलरचे डिझाईन टाकल्यामुळे याचे मी 300 रुपये प्रिन्सेस कटचे, कॉलरच्या डिझाईनचे 50, आणि अस्तरचे 30 रुपये, या पद्धतीने 380 रुपये या ब्लाऊजची मी शिलाई घेतलेली आहे. आणि इथे तुम्हाला अजून एक दाखवायचं आहे, माझ्याकडे एक ड्रेस पण स्टिच करायला आलेला आहे, जो की मी कटिंग करून ठेवलेला आहे. तर याच्यामध्ये ना स्ट्रेट पॅन्ट, म्हणजे काय बोलतो आपण त्याला, सिगार पॅन्ट म्हणून. तर ती पॅन्ट आणि कुर्तीचं हे आहे याच्यामध्ये. याचे तुम्हाला डिटेल व्हिडिओ मी टाकणार आहे याचासुद्धा. तर आता हा जो ड्रेस आहे हा माझा उद्याच शिवून होईल कदाचित. आज तर काही होणार नाही, कस्टमरला आजच पाहिजे होता, पुण्याला जायचं होतं, बट आज तर काय तो होणार शक्य नाही आहे. त्यामुळे मग मी आज नाही करू शकत, कारण मग बऱ्यापैकी खूपच काम झाले. आणि हे एक व्हिडिओ काढण्यासाठी मी ऑन साईड व्हिडिओ काढण्यासाठी मी हे एक मागवलं होतं. तर हे पण मला एक 500 रुपयात 600 रुपयापर्यंत बसलेलं आहे. परवडले की नाही कमेंट करून सांगा, कारण मला बऱ्याच दिवसाचं घ्यायचं होतं. एक ट्रायपॉड होता माझ्याकडे छोटा, पण त्यावर एवढं काही शक्य होत नव्हतं, ऑन साईडर व्हिडिओ नव्हते काढता येत मला. त्यामुळे मी हे एक मागवलेलं आहे. आणि आता तुम्ही इथे पाहू शकता, जवळजवळ 8 वाजून गेलेले आहे, आणि माझा निघायचा टाईम झालेला आहे. तर बऱ्यापैकी ब्लाऊज गेलेले. तर इथे तुम्ही पाहू शकता, जे मी गुढी वस्त्र दाखवत आहे, तर हे गुढी वस्त्र नवीन मी स्टिच करून रेडी केलेले आहेत ऑर्डरसाठी. तर तुम्ही जे गुढी वस्त्र पाहत आहात ते चंद्रकोर साडीपासून बनवलेले गुढी वस्त्र आहे, आणि त्या गुढी वस्त्राची जी क्वालिटी आहे ती 1 नंबर आहे. एकदम म्हणजे सॉफ्ट कपडा आहे त्याचा. पहिले जे ग्रीन गुढी वस्त्र तुम्ही पाहिले ते चंद्रकोर पैठणीचे आहे. त्यानंतर ही जे दुसरे पाहत आहात हे नथ पैठणीमध्ये जे आहे साडी राणी कलरची, तर ते गुढी वस्त्र आहे. आणि हे पण प्लेट्समध्ये बनवलेले आहे, काही शाही मस्तानीमध्ये बनवलेले आहे, आणि त्याला थोडासा अजून छान लुक यावा म्हणून आपण लेस लावलेली आहे. हे राहिलेले जे गुढी वस्त्र आहे हे काठाचे बनवलेले आहेत. त्यानंतर हे पण एक ग्रीन कलरचे आहे, जे की आपण काठाचं बनवलेलं आहे. तर बऱ्यापैकी खूप सारे गुढी वस्त्र मी स्टिच करून ठेवलेले आहे. ज्यांना कोणालाही ऑर्डर द्यायची असेल तर त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर देऊ शकता. तर चला आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करूयात. ओके. तर हे जे गुढी वस्त्र आहे तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा, आणि लवकरात लवकर आपली ऑर्डर द्या, कारण ऑर्डरनुसार खूप सारे कलरनुसार बनवून मिळतील. स्पीड पोस्टने लवकरात लवकर तुमच्यापर्यंत देण्यात येतील. तर आता एक 3 ते 4 दिवस बाकी राहिलेले आहे गुढी वस्त्रासाठी. तर चला आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया. ऑन केला आता बंद नको. नाही, त्याच्यावरच टाक का? ऑनच आहे. कोणाला कोणाला कोणाला
होती ना? हां व्हिडिओ ऑनच आहे. तर इकडं वरती बघ. तर यापैकी तुम्हाला कोणतेही गुढी वस्त्र जर ऑर्डर करायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करायचा आहे आणि आपली ऑर्डर जी आहे ती बुक करायची आहे. तर यापैकी तुम्हाला जे पण गुढी वस्त्र आवडलं असेल ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि कलरनुसार दुसरे ऑर्डर करून मिळतील.